जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संगीता महापात्र यांच्यासोबत आज सिटी न्यूज सोबत खास बातचीत होणार आहे। मॅडम, काय म्हणणार की ग्रामीण क्षेत्रामध्ये आता पावसाळा सुरू होत आहे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि बाकी दृष्टिकोनातून जसा जो आपदा प्रबंधनचा जो विषय आहे की बाकी क्षेत्रामध्ये काही गावांचा संपर्क तुटते, काही क्षेत्रामध्ये पाणी गावामध्ये घुसते, काय आपलं नियोजन काय आहे? स्पेसिफिकली आपण प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी पूर्ण 1 महिन्यापूर्वीच चालू करतो, ज्यामध्ये पावस विभाग, आरोग्य विभाग आणि PWD विभाग ह्या तिघं विभागांचं पूर्ण एक परिपत्रक निघतात कसं काय कारवाई करायचे। आरोग्य विभाग पाणीच्या तपासणी, नमुनाच्या तपासणी करतात, पावस विभाग आणि पाणी पुरवठा विभाग। त्यानंतर BDOच्या स्तरावरून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पाणी कसं तिथे नाला क्लिनिंग असो, बाकी सर्व क्लिनिंग असो, त्यामध्ये आपण फोकस करतो। त्यानंतर आपण जसं म्हणाले की तिथे रस्त्यांचे जे अडचण होते तर त्यासाठी सेसमधून आपण प्रत्येक तालुक्याला 5 लाखची तरतूद करून देतो की इमिडिएट एनी एक्सिजेन्सी काय झालं तर तिथे आपण इमिडिएट काय कारवाई करू शकतो। आरोग्यामार्फत स्पेसिफिकली मेळघाट क्षेत्रामध्ये प्री मॉन्सूनच्या 3 मीटिंग्स झालेल्या आहेत, ज्यामध्ये गर्भवती महिला ज्यांच्या ड्यू डेट ह्या 3 महिन्यामध्ये आहेत तिथे आपण तात्पुरता ऑल द टाईम राऊंड द क्लॉक माणसं डेप्यूट करतो आणि ते तिथेच राहायचे। ANM आशा त्यांचा प्रॉपर तिथे पोस्टिंग असतात आणि त्या महिलांच्या आणि बच्चूंच्या खास स्पेसिफिक फोकस करून अंगणवाडी सेविकांना पण इन्व्हॉल्व करून आपण पूर्ण प्लॅनिंग करतो। मेळघाटामध्ये माता मृत्यूचे प्रकरण खूप वाढत आहे। माता मृत्यू आणि कुपोषण हा असा कलंक आहे मेळघाटामध्ये, ते आतापर्यंत मिटवलं गेलं नाही, परंतु जिल्हाधिकारी जे गेले आपल्या इथे तत्कालीन जिल्हाधिकारीने आपण जे प्रयत्न केले त्याच्यामुळे कुठेतरी हे रोखता आलं गेलं, म्हणजे 90% आपण त्याच्यामध्ये सक्सेस झालो। पुढे हे पूर्णपणे संपवण्यासाठी काय आपले हे राहणार प्रयत्न? मोस्ट इम्पॉर्टंटली आपण जसं स्पेसिफिकली माता मृत्यू आणि बालमृत्यू ह्याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत आपण मिशन मेळघाट 28 राबवतो, ज्यामध्ये आपण फोकस करतो की त्यांचा माता मृत्यू बालमृत्यू सध्याच्या स्तरावर आपला स्टेटचं जे ॲव्हरेज आहे त्या जवळपास आपण पोहोचलेले आहेत। इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी ते आपण खूप जास्त फोकस करत होतो घरी प्रसूती न व्हायलासाठी, त्या म्हणून पण माता मृत्यू आणि बालमृत्यूमध्ये आपल्याला घट बघायला मिळालेलं आहे। कुपोषण बाबतीत सॅम मॅम बाबतीत आपण स्पेसिफिकली जेव्हा मायग्रेशनचं टाईम असते तेव्हा युजली आपल्याला हे जे संख्यामध्ये वाढ दिसतात, तर हे जे मायग्रेशनचे इश्यू वारंवार येत आहेत त्याला कसं काय कमी करता येईल त्याच्यासाठी आपण नियोजन करत आहोत। आणि अंगणवाडीमध्ये मुलांना अजून कसं पोषण आहार एन्श्युअर करायचे, जे आपण आहार देतो DPDCच्या TSP मार्फत त्याला कसं प्रभावीपणे राबवायचे त्याच्यासाठी पण आपण नियोजन केलेले आहेत। तर ह्या वर्षामध्ये आम्ही आमच्या आरोग्य विभागाच्या आणि महिला बालकल्याण विभागाचे स्पेसिफिक फोकस आहेत की सॅम मॅमचे पर्सेंटेज आपण कमी करणार। आणि चिखलदरा जो मेळघाटचा जो क्षेत्र आहे आणि मेळघाटच्या खूप अशा ठिकाणी पाण्याचा खूप प्रश्न आहे, म्हणजे पावसाळा आला तरी पाण्याचा प्रश्न मिटत नाही आहे। विहिरीमध्ये सुद्धा पाणी जे आहे ते एकदम टेकलेलं आहे। पाणी टंचाईचा हा प्रश्न कसा दूर होईल? पाणी टंचाईचे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न ह्याच्यासाठी आहे की चिखलदराचं जे टोपोग्राफी आहे त्यामध्ये पाऊस जितका पण पडलेला असणार ते वाहूनच जातात। त्याच्यासाठी आपण 2 उपाययोजना केलेल्या आहे, स्पेसिफिकली रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि कन्झर्वेशन। रिचार्जिंग ऑफ वॉटर सप्लाय खूप इम्पॉर्टंट भाग आहेत यामध्ये। लघुपाट बंधाऱ्याने ह्यावेळी खूप सगळे CCTचे कामं चिखलदरामध्ये मोठ्या प्रमाणे केलेले आहेत। गाळमुक्त अभियानमध्ये आम्ही भरपूर ठिकाणी गाळमुक्त केलेले आहे, सो दॅट ह्या वर्षी रिचार्जिंग जास्तीत जास्त होऊ शकणार आणि त्यामुळे विहीर आणि बोरवेलला जे पाणी खूप खाली जात आहे ते वर येणार। पाऊस आत्ता जस्ट आलेला आहे, 2 आठवड्यामध्ये वॉटर टेबल एकदम लगेच वाढत नाही, पण काही दिवसानंतर हे पण संपून जातील आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जे JJMचे कामं सुरू आहेत ते पण आता संपूनच आलेलं आहे। तर पुढच्या वर्षी आपल्याला पाणी टंचाई नाही बघायला मिळणार असं आमची धारणा आणि अपेक्षा आहे। पण जिल्हा परिषदच्या एकूण या जिल्ह्यामध्ये शाळा किती आहेत आणि त्या शाळांची जी स्थिती आहे काही ठिकाणी खूप जीर्ण स्थिती आहे, म्हणजे शाळेची ती गुणवत्ता वाढवण्यासाठी, शाळेचा जो स्तर वाढवण्यासाठी काय आपले प्रयत्न आहेत सध्या? आता स्पेसिफिकली आमच्या जिल्हा परिषदमध्ये 1530च्या वर शाळा आहेत। त्यामध्ये ह्या वर्षी मागच्या वर्षीचे DPDC आणि सेस फंडातून 26 कोटी रुपये आपण बांधकामसाठी आणि दुरुस्तीसाठी मान्यता दिलेली आहे। मेजरली कामं ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतनी घेतलेली आहे
आणि ते कामं सध्या प्रगतीपथावर आहेत. मॅक्सिमम दुरुस्तीसाठी 2 महिन्याला ते कामं पूर्ण होते आणि बांधकामसाठी आपल्याला 6 महिन्याचा वेळ लागतेच. तर ते आपण ह्या वर्षी पण असंच प्लॅनिंग केलेलं आहे की मॅक्सिमम पैसे पालकमंत्री महोदयांचे पण इन्फॉर्मेशन आहेत की शाळा आणि अंगणवाडीमध्ये दुरुस्तीसाठी मॅक्सिमम आपण फंड ह्यावेळी पण देणार आहोत आणि सेस्समध्ये पण आपण तसंच तरतूद करणार आहोत. तर आपल्याला 2-3 वर्षामध्ये फोकस आहेत की जेवढे जीर्ण झालेले अंगणवाडी आणि शाळा त्याच्यावरती जास्तीत जास्त खर्च करून त्याला कसं स्पेसिफिकली आपल्याला त्याची गुणवत्ता वाढवता येईल त्याच्यामुळे आपण प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी या आता पेरणी जी सुरू झालेली आहे, शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून कोणत्या अशा योजना आहे की त्या योजनाचा शेतकरी जे आहे त्या पेरणी आहे त्यांच्याकडे जी व्यवस्था कधी कधी नसते, काही गोष्टींचे पुरवठा नसतो त्यांना औषधांचा किंवा याचा, काही अशा योजना आहेत शासनाच्या शेतकऱ्यांना आपण मदत करू शकतो? शेतकऱ्यांच्या कृषी विभागाच्या मेजरली जे योजना असते ते स्टेट कृषीकडे असतात. जिल्हा परिषदकडे खूप कमी योजना आहेत बिकॉज आपण स्वनिधीमधून काही योजना घेतो. मागच्या वेळी आपण झटका मशीनची एक योजना घेतला होता आणि त्याचं खूप चांगलं रिस्पॉन्स मिळाला होता. तर ह्या वर्षी पण आपण जास्त झटका मशीनच्या योजना घेतल्या होत्या मॅक्सिमम मेलघाट क्षेत्रामध्ये जिथे लोकांचं नुकसान खूप जास्त होत होतं. आणि ह्यावेळी स्पेसिफिकली पाण्याचे जे अडचण होता, स्पेसिफिकली ॲग्रिकल्चरचे रिलेटेड नाही आहेत, पण लघुपाट बंधारे आणि पाणीपुरवठा विभागाच्या मार्फत मनरेगामार्फत आपण वॉटर रिचार्जिंगसाठी जास्त फोकस केले सो दॅट ॲग्रिकल्चरमध्ये त्याचा खूप जास्त उपयोग होऊ शकेल. मॅडम, MRGSची जी कामे आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी कामे चालत आहे त्या MRGSच्या कामामध्ये काम होतात, परंतु दुसऱ्याच्या नावाने खूप सारे पैसे उचललेले आहेत, काही प्रत्येक ठिकाणी काही तक्रारीसुद्धा आपल्याला प्राप्त झालेल्या आहे. या संदर्भात काय कारवाई करण्यात आली? सध्या जे काही तक्रारी आलेले होते त्याच्या चौकशी आपण व्हिडिओ स्तरावर आणि जिल्हा परिषदच्या स्तरावर केलेले आहेत. सध्या चिखलदरामधूनच एक तक्रार आलं होतं जे डेप्युटी CO मनरेगाच्या अध्यक्षतेखाली आता त्याच्या तपासणी होत आहे. नसेल तर आपण प्रत्येक PTO आणि ग्रामरोजगार सेवका ह्यांचा खूप डिटेल आढावा आता घेत आहोत की असं कुठे होऊ नये आणि असं जरी प्रकरण असेल तर आम्ही लगेच ह्याचं दखल घेऊन ह्याच्यावरती कारवाई करणार. मॅडम, जे जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे पंचायत समिती असो किंवा जे ग्रामपंचायत क्षेत्र आहे, ग्रामपंचायतमधील जितके ग्रामपंचायत खूप सारा जे टॅक्स आहे ते खूप थकीत आहे. म्हणजे कुठेतरी जो पैसा यायला पाहिजे शासनाच्या तिजोरीमध्ये, जो महसूल यायला पाहिजे ते कुठेतरी म्हणजे ती कमी येत आहे. ते तर प्रत्येक वेळी ग्रामपंचायतला व्हिजिट करताना मी पण त्यांना खूप डिटेलपणे सांगते की आपण जेव्हापर्यंत स्वतःचा स्वनिधी इन्क्रीज करणार नाही आम्ही स्वतःचे डेव्हलपमेंट करू शकणार नाही. शासनाच्या निधीवरती इतकं अवलंबून होऊन प्रत्येक ग्रामपंचायतचं आता उन्नती करता येत नाही. तर त्यामुळं मी सर्वांना व्हिडिओंना आत्तापासूनच टार्गेट दिलेले आहे की तुम्ही आतापासून वसुली सुरू करा. खूप ग्राम म्हणजे निरनिराळ्या कर भरण्यासाठी प्रोग्राम घेतात, त्यामध्ये कॉम्पिटिशन्स घेतात. तर हे सर्व ग्रामपंचायत स्तरावरून फोकस करून करावं लागते. मी त्यांना तेच म्हणाले होते की ग्रामपंचायत असं एक इन्स्टिट्यूशन आहे जे पूर्ण गावाला प्रत्येक गोष्टी प्रत्येक स्कीम उपलब्ध करून देतात. जेव्हा आपण इतका सुविधा उपलब्ध करून देतो तर नागरिकांचा पण एक ह्यामध्ये सहभाग असायला पाहिजे की आम्हाला ग्रामपंचायत इतकी मदत करत असतील तर आम्ही पण कर भरायला पाहिजे. हे एक बिहेवियरल चेंज आहे बेसिकली. तो त्याच्यासाठी मला वाटते की ग्रामपंचायत स्तरावर लोकांच्या मध्ये ते एक मानसिकता असायला पाहिजे की आमच्या ग्रामपंचायत आम्ही जेवढे जास्त कर देणार त्या हिशोबाने आमच्या गावाचं तेवढे जास्त उन्नती होऊ शकते. भरपूर तालुक्यामध्ये असं ग्रामपंचायतीचं एरडगाव नंदगाव खंडेश्वरमध्ये आहे, तिथे गावकरींच्या इतकं त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेत, ते गावांची खूप चांगली डेव्हलपमेंट आहेत. तर जिथे गावकरींच्या इन्व्हॉल्वमेंट असतात ग्रामपंचायतमध्ये तिथे नक्की गावं खूप सुंदर होऊन उठतात. मॅडम, आता सर्व आजकाल जेही आई वडील आहेत त्यांना असं वाटतं की बाबा माझ्या मुलाला मी कॉन्व्हेंटमध्ये टाकावं किंवा त्याला इंग्रजी माध्यमातून मी शिक्षण द्यावं, परंतु आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत ते जशा पहिल्या आहेत तशाच आताही आहे. पटसंख्या दिवसेंदिवस कमीच होत आहे, वाढत नाही. म्हणजे कुठेतरी असं अपडेट व्हायला पाहिजे असं वाटत नाही का आपल्याला? मला तरी असं वाटत नाही की पटसंख्या कमी होत आहेत बिकॉज ओव्हरऑल जेव्हा आपण पटसंख्या बघतो तर देर इज ऑलवेज इन्क्रीज. खूप जास्त इन्क्रीज नाही म्हणता येणार. आणि ह्या वर्षी पालकमंत्री महोदयांचं स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होतं की पटसंख्या वाढ तुम्ही एक मिशन घ्या. त्या अनुषंगाने असं शाळा आहे जिथे वेटिंगवर लोक आहेत, तर असं पण शाळा आहे जिल्हा परिषदमध्ये. स्पेसिफिकली आत्ता मी विचार करत होते की आपल्या शाळा आता सेमी इंग्लिश आहेत,
पूर्णपणे इंग्लिश नाही आहे पण सेमी इंग्लिश आहेत. शासनाने आता ह्यामध्ये बुक्समध्ये पण चेंजेस केले. पहिले बालभारती येत होता, सर्व बुक्स एकच ठिकाणी. आता वेगवेगळे टॉपिक्स केलेले आहेत, सर्व बुक्स स्वतंत्र केलेले आहेत. मॅथ्स आणि सायन्स आपण इंग्लिशला शिकवतो. तर त्या हिशोबानं मला वाटते की 1 ते 5वी आणि 8वीपर्यंत जेवढे रिक्वायरमेंट आहेत दॅट इज देअर. पण शिक्षकांच्या शिकवणाऱ्या ज्या गुणवत्ता आहेत त्यामध्ये थोडासा अजून वाढ व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण बऱ्यापैकी निपुण अमरावतीच्या डिटेल प्लॅनिंग केलेले आहेत, जे आपण आता इम्प्लिमेंट करतो. विनोवा ॲप म्हणून एक ॲप घेतलेले आहे, त्यामध्ये शिक्षकांचं प्रोत्साहन, जे प्रत्येक वेळी मुलांच्या क्वालिटी ऑफ एज्युकेशनवरती आपण फोकस करतो, पण शिक्षकांना कसं प्रोत्साहन मिळायचे त्या कुठेतरी हरून जाते. तर विनोबा ॲप सोबत आपण एक टायअप केलेले आहेत. त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 13 ठिकाणी त्यांच्या आता हे ॲप चालू आहे, ज्यामध्ये शिक्षकांना माहिती मिळणार. आणि त्यासोबतच आपण आता मिशन स्कॉलरशिप हे पण फोकस करत आहोत. सो ह्या तिघांना मिळून मला वाटते की ह्या वर्षी मुलांची जी गुणवत्ता आहे त्यामध्ये आपल्याला वाढ पण दिसणार आणि पुढच्या वर्षी पटसंख्येमध्ये नक्की अजून वाढ होईल. मॅडम, शासनाच्या ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, यासाठी आपण कोणते कार्यक्रम राबवत आहे जनजागृतीचे? जनजागृती तर मोस्टली आपण व्हिडिओच्या स्तरावर, जसं महसूल विभागांनी आता त्यांच्या महसूलचे कॅम्प्स लावलेले आहेत, तर आपण आता पंचायत समिती स्तरावर पण सर्व व्हिडिओंना आवाहन केलेले आहेत की ह्या वर्षी आपण पुन्हा अहल्यादेवींच्या जे तिथी आहेत ते 300 वर्ष पूर्ण झालं, ते पूर्ण वर्ष सेलिब्रेट करणार आहोत. तर त्या अनुषंगाने प्रत्येक पंचायत समिती स्तरावर कॅम्प्स राबवणार. ग्रामपंचायत स्तरावर नेहमी कंटिन्युअस स्वरूपात कॅम्प्स राबवणार. आणि स्पेसियल फोकस आपला ह्यावेळी मेलघाटमध्ये राहणार, जिथे आपण आत्ता धरती आब्बा जनजागृती अभियानमध्ये 3-6 कॅम्प्स राबवत आहोत. लोकांना सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व उपलब्ध करून द्यायसाठी. सो हे आपलं ह्या वर्षाचं पूर्ण प्लॅनिंग आहे. जसं जसं आता आपलं रिक्वायरमेंट येत जातील आपण अजून जास्त प्लॅनिंग करूया कॅम्प्सचं. मॅडम, शेवटचा प्रश्न, ज्या शासनाच्या ज्या योजना येतात, योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही, विशेष म्हणजे लोककल्याणकारी ज्या योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपलंसुद्धा काय आहे? आपण आज जिल्हा परिषदच्या CO म्हणून इथं काम करत आहात. तुम्हाला असं वाटते की तुमच्या माध्यमातून मी हे काम करून जायला पाहिजे? कारण प्रत्येक अधिकारी येतो काहीतरी वेगळं काम करून जातो. तुमचं काय लक्ष आहे की मी या जिल्ह्यामध्ये काहीतरी आगळं वेगळं काम करून जावं म्हणून? मला वाटते की महाराष्ट्रामध्ये लोकांच्यामध्ये खूप जास्त जनजागृती आहेत. तर लोक खूप ॲक्टिव्ह आहेत, लोकांना माहिती बऱ्यापैकी आहेत. खूप कॉर्नरमधून लोक येतात इथे आणि त्यांना त्यांच्या राईट्सबद्दल माहिती आहेत. तर मला वाटतं खूप कमी संख्येचे लोक आहेत ज्यांना स्कीम्सबद्दल माहितीच नाही, आणि अमरावती खूप पुढे आहेत त्यामध्ये. माझं फोकस मी पूर्वी पण सांगितलं होतं, हेल्थ, एज्युकेशन आणि वुमेन एम्पॉवरमेंट, ह्या तिघी सेक्टरमध्ये माझं काम करायची इच्छा आहे. आमचं पूर्ण प्लॅनिंग आहेत आणि आम्ही भरपूर स्कीम्स पण ह्यावेळी प्लॅन केलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्या एम्पॉवरमेंटसाठी आपण वैदर्भी मार्ट तयार केले, वैदर्भीचे लोगो तयार केले, ब्रँडिंग अँड पॅकेजिंग करून आपण आता त्याला ॲमेझॉनला सेल पण करत आहोत. सो हे सर्व प्लॅनिंग आहेत. होप सो ह्या वर्षी त्याचे एक चांगलं रिझल्ट होईल. मॅडम, जे 100 दिवसाचा जो कार्यक्रम राबवला जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून, त्यामध्ये जिल्हा परिषदची काय भूमिका राहिली? म्हणजे ज्या लोकांना एक कॉलवर आणि ते बारकोड स्कॅन करून, म्हणजे लोकांचा प्रतिसाद होता का त्याला? कसं लोकांचे प्रतिसाद तक्रार निवारण दिनमध्ये होते, पण ग्रामपंचायत स्तरावर जे कंप्लेंट्स असते खूप वेळात खूप रिपिटेटिव्ह असते आणि त्यामध्ये भरपूर पॉलिटिकल अँगल पण असतात. तर त्याला आपण रिझॉल्व करतो. मे बी आम्ही त्यांना एक 3 आठवड्याचा वेळ देतो आणि त्यानंतर त्याला रिझॉल्व करायचा प्रयत्न करतो. आणि स्कॅनचं जे होता त्यामध्ये लोकांचा प्रतिसाद कमी होता, खूप जास्त नव्हता, पण तक्रार निवारण दिनमध्ये खूप लोकांचा प्रतिसाद होता. आत्ता आपण हे पंचायत समिती स्तरावर करायचा निर्णय करत आहोत, सो दॅट लोकांना सोयीस्कर असेल. सर्वांना डिस्ट्रिक्ट लेवलवर यायला अडचण होते. पुढच्या वेळी जेव्हा माझ्या व्हिजिट असणार तालुक्यामध्ये, तिथेच एक वेळ देणार मी आणि तिथे लोकांनी येऊन भेटायचे आणि त्यांच्या तक्रार करायची. हा जो आरोग्याचा जो प्रश्न आदिवासी लोकांना धारणीपासून किंवा मेळघाटापासून इथे यावं लागत आहे, म्हणजे तो कुठंतरी त्यांना तिथे सुविधा मिळाव्या अशा जिल्हा परिषदच्या भविष्याच्या काही योजना असेल? सुविधा भरपूर आहेत मेळघाटमध्ये. आता अडचण मॅनपॉवरच्या असतात आणि आपण नेहमी एव्हरी डे आम्ही एमओनच्या नियुक्ती करतो आणि तिथे कोणी जाऊन तिथे हजरच होत नाही. तर जेव्हापर्यंत मॅनपॉवरच आम्हाला फुल फ्लेजेड मॅनपॉवर इन द सेन्स स्पेशलिस्ट
जे आपल्याला इम्पॉर्टंट. लोक कशासाठी रेफर करतात, जे बेसिक गोष्टी आहेत तिथंच्या SDH RH PH स्तरावर करू शकतात, पण ज्याच्यामध्ये स्पेशलिस्टची गरज असतात तेव्हा आपल्याला अडचण होते. आपण 15-15 दिवससाठी मॅन्डेटरी केलं होतं, त्यामध्ये पण काही लोक जात नाही. तर हे पण आहेत की मॅनपॉवर जेव्हापर्यंत चांगलं आपल्याला मिळणार नाही, रेफर केसेस चालूच असणार, दॅट विल ऑलवेज बी देअर. बट आता आपण ब्लड बँक तिथे सुरू केलेले, SDH स्ट्रेंथनिंग होत आहे, RH स्ट्रेंथनिंग होत आहे, PHC स्ट्रेंथनिंग होत आहे. तर मला वाटते की आरोग्याच्या तिथे जे सेटअप आहेत ते इम्प्रूव्ह झालेले आहेत. तर इट विल बी बेटर इन टाइम्स टू कम. ग्रामीण क्षेत्राच्या जनतेकडून तुमच्या आपल्याला काय अपेक्षा आहे? शेवटचा संपला आता नको. जनतेकडून काय अपेक्षा आहे? जनतेकडून, जिल्ह्याच्या जनतेकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे की बा त्यांनी कसं, म्हणजे ज्याच्यामुळे एक ताळमेळ बसणार जनतेचा आणि प्रशासनाचा? त्यांच्या स्पेसिफिकली माझ्या अपेक्षा आहेत की आपण प्रत्येक वेळी आमच्या राईट्स काय आहेत ते वारंवार सांगतो, पण आमची ॲज अ नागरिक ड्युटी काय आहे ते कधी आपण करत नाही. जरी सांडपाणी घनकचऱ्यासाठी इतकं पैसे येत आहेत, लोकांना जरी तुम्ही तयार करून दिले तरीसुद्धा लोक तिथं टाकत नाही, तर ते गावं सुंदर होणार कसं? प्रधानमंत्री आवास योजनामध्ये आपण लोकांना 15,000 रुपये दिले. आत्ता अमरावतीमध्ये 6,000 घरं थकीत आहेत. तर लोकांना जाऊन त्यांच्या घरी निवेदन केलं तरच ते म्हणाले मी करणार नाही, ते 15,000 आमचे वाया गेले. तर लोकांच्या कडून आमची अशा अपेक्षा आहेत की तुम्ही तुमच्या राईट्सबद्दल जेवढे जागरूक आहेत, ड्युटीज जे आहेत, कर भरणं करा असो किंवा पार्टिसिपेशन असो, लोकसहभाग असो, ग्रामपंचायत गाव असं एक सुंदर स्थान आहे जिथे लोकांचा सहभाग असेल तर गाव खूप सुंदर होऊ शकते. मान्याचे वाडी साताराचं ज्यांना पुरस्कार मिळाला ऑनरेबल प्रेसिडेंटच्या हस्ते, 450 लोक होते, ते एकत्र आले आणि इतकं सुंदर गाव तयार केले त्यांनी. तर लोकांचा सहभाग असेल तर नक्की आपलं प्रत्येक गाव पुढे जाऊ शकतं. आपल्यासोबत होते संजिता महापात्र आणि अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील विकासामध्ये आरोग्याच्या सुविधा असो आणि क्षेत्रामध्ये पाणी पुरवण्याची जे योजना असो ते चांगल्या प्रकारे राबवण्याचं काम करत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुद्धा निधी उपलब्ध केले जात आहे, परंतु सामान्य जनतेने सुद्धा आपला प्रतिसाद द्यायला पाहिजे. गाव हा कसा सुंदर होईल, स्वच्छ होईल, सुसंस्कृत होईल याकरिता गावकरी मंडळींची सुद्धा साथ गरजेची आहे. म्हणून आपण सुद्धा जिल्हा परिषदला असं सहकार्य करा की आपलं गाव किती चांगलं होणार आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला सुद्धा या देशाचे महामहिम राष्ट्रपती सन्मानित करणार, या प्रकारचं आपलं सुद्धा स्वप्न जर राहिलं तर निश्चितच आपण सुद्धा विकासाकडे जाऊ शकतो. मी कॅमेरा पर्सन मोहनसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती.